खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी. बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले. पोलिसांकडून चौकशी सुरू. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रकरणी चौकशी करण्याची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि एसआयटी मार्फत दुहेरी चौकशी होणार. वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार. सरपंच हत्या प्रकरणातही नाव आल्यास कारवाई करणार. फडणवीसांचा इशारा. तर बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली. वाल्मिक कराड मागील 4 दिवसापासून नागपूरमधील एका फार्म हाऊसवर. अंबादास दानवेंचा मोठा दावा. पोलीस कराडला अटक करत नसल्याचाही आरोप. वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार. अंजली दमानी यांचा इशारा. तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचीही मागणी. कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाचं आत्मसमर्पण. आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात. कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे संतप्त. महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातल्यास आमच्याकडे बोट दाखवू नका. राज ठाकरेंचा इशारा. मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही. माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. फडणवीस आक्रमक. तर अखिलेश शुक्लावर निलंबनाची कारवाई. नाराजांची नाराजी आता दूर झाली. मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या पक्ष संघटनेत संधी मिळेल. विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वे यांच्या नाराजीवर शिंदेंचं स्पष्टीकरण.